नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मला आशा आहे ठीक असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 36 इंच कटोरी ब्लाऊज कटिंग. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चेस्ट 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 इंच. उंची आहे 13 इंच, त्यात शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 14 इंच. मुंडा आहे 5 इंच, कंबर आहे 8 इंच आणि शिलाई मार्जिनसह 9.5 इंच. पुढील गळा आहे 4.5 इंच आणि कटोरी आहे 5 इंच. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची माप आहे. चला तर आपण ब्लाऊज कटिंगला घेऊया. अगोदर आपण असा डबल फोल्ड पेपर घ्यायचा, ज्यामध्ये आपण पुढील आणि पाठीमागील दोन्ही बाजू सोबत कट करून घेणार आहोत. हा ब्लाऊज 36 इंच असल्यामुळे 36चा चौथा भाग 9 इंच आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण 10.5 इंच चेस्ट घेणार आहोत. त्यानंतर ब्लाऊजची कंबर आहे 32 इंच, तर 32चा चौथा भाग 8 इंच. 8 इंचात 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंच. 9 इंच चेस्ट, खाली कमरेकडील भाग 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. अशा पद्धतीनं यानंतर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन सोडणार आहोत 1 इंच म्हणजे 14 इंच ब्लाऊजची उंची आहे. ही झाली उंची आणि चेस्ट. आपण आता जोडून घेणार आहोत. स्केलच्या माध्यमानं हे जोडून घेतलेलं आहे. यानंतर बघा, आपण शोल्डर ठेवणार आहेत 5.5 इंच. हा शोल्डर 5.5 इंच, शोल्डर 5.5 इंच. यामध्ये पुढील गळा असणार आहे 2.5 इंच. हा पुढील गळा असणार 2.5 इंच. हे आपण स्केलच्या साहाय्याने जोडून घेऊया. यानंतर मुंडा आहे 5 इंच. हा मुंडा 5 इंच आणि पुढचा गळा आहे 4.5 इंच. शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा देणार आहोत म्हणजे 5 इंच. मुंडा 5 इंच आणि पुढचा गळा 5 इंच. हे आपण स्केलच्या साहाय्याने जोडून घेऊया. यानंतर आपण ब्रापट्टीची माप टाकून घेणार आहोत. 2 इंच कमरेकडच्या बाजूला, 3 इंच समोरच्या कटोरीच्या बाजूला. या अशा पद्धतीने स्केल वापरून जोडून घेणार आहोत. त्यानंतर कटोरी आहे 5 इंच, कटोरी आहे 5 इंच. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज आखून तयार आहे. यामध्ये आता आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार मी कसा देते लक्ष देऊन बघा. 1.5 इंचावर एक लाईन मारून घ्यायची, 1 इंचावर एक लाईन मारून घ्यायची. ही असणार आहे आपल्या 1 इंचावरची लाईन असणार आहे आपल्या पुढच्या बाजूची आणि 1.5 इंचावरची पाठीमागच्या बाजूची. चला आपण हे आखून घेऊया. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ह्याला आकार द्यायचा ते. बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. झाला मुंड्याचा आकार. हा आतील बाजूला, हा बाहेरची बाजूचा. त्यानंतर आपण काढणार आहोत पुढील गळा. अशा पद्धतीने हळूच गोल गळा काढून घ्यायचा. झालेला आहे पुढील गळा, मुंडा, ब्रापट्टी. आता यानंतर आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे. कटोरी काढून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर इथं माप टाकून घ्यायचं आहे कटोरीचं. तर पुढील गळ्यापाशी अर्धा इंचावर एक लाईन मारून घ्यायची. यानंतर इथं मुंड्याच्या बाजूने 2.5 इंचावर कटोरीचं माप टाकून घ्यायचं. 2.5 इंचावर बघा, अशा पद्धतीनं इथून आपण कटोरी काढणार आहोत. हे आहे कटोरीचं माप 5 इंच. पुढील गळ्याला घेतला अर्धा इंच. त्यानंतर इथं मुंड्यापाशी 2.5 इंच. आता तुम्हाला दाखवते मी कटोरीला आकार कसा द्यायचा ती.
इथं जे आपण अर्धा अर्धा इंचावर लाईन मारून घेतली होती तिथून जो आकार द्यायचा कटोरीला बघा. बघा किती परफेक्ट गोल कटोरी आलेली आहे. अगदी गोल कटोरी आलेली आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज माप टाकून झालेली आहेत. ह्या कटोरी आहे 5 इंचाची. हा पुढील गळा आहे 5 इंच. हा मुंडा आहे 5 इंच. चला आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने हळूहळू पेपर कट करून घ्यायचा. मुंड्याचा बाहेरील बाजू कट करून घेणार आहोत. आतील बाजू तशी ठेवणार आहोत. हे बघा फक्त बाहेरील बाजू कट केलेली आहे. पुढील गळा कट करून घेऊया. आता आपण हा मुंड्याचा पुढील भाग कट करून घेऊया. नंतर ही ब्रापट्टी कटोरी पाठीमागचा गळा कट करून घेणार आहोत. पाठीमागचा गळा आहे 6.5 इंच. तर बघा इथं 6.5 इंचावर असे आपण गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. आणि कट करून घेऊ. बघा अशा पद्धतीने एक कट करून झालेला आहे आपलं. हा पाठीमागचा भाग, हा पुढचा भाग, ब्रापट्टी आणि हे कटोरी. यानंतर आपण कटोरीची माप वाढवून कशी घ्यायची ते बघूया. सगळ्यात अगोदर ही आपण कट करून घेतलेली कटोरी एका पेपरवर ठेवून हाय असे आखून घ्यायची आहे या मापात. अशा पद्धतीनं पूर्ण कटोरी आपण घेतली. आता यामध्ये ही आहे 5 इंचाची कटोरी. याचा मध्य 2.5 इंच मध्य काढून घ्यायचा. नंतर मध्याच्या वरती 1 इंच आणि खाली 1.5 इंच असे 2.5 इंच, हे दोन्ही 2.5 इंच माप आलं पाहिजे. नंतर ह्या बाजूला 1.5 इंच, ह्या बाजूला 1.5 इंच. इथं 1.5 इंच, वरती 1 इंच, खाली 2.5 इंच आणि इकडे 1.5 इंच. अशा पद्धतीने माप वाढवून घेतलेले आहेत. स्केलच्या साहाय्यानं हे जोडून घेऊया. अशा पद्धतीनं इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून असं स्केलच्या साहाय्याने जोडून घेऊया. इथंही शिलाईसाठी 1/2 इंच सोडून
हे आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने हळूहळू आकार देत इथपर्यंत आपण जोडून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने कटोरी तयार झाली आहे. चला आता ही कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली आहे. यानंतर आपण बाही कटिंग बघणार आहोत. आपली बाही आहे 6.5 इंच. यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन 8 इंचावर याची आपण यानंतर स्केलच्या साह्याने असं जोडून घेऊया. आता बाही परफेक्ट बसण्यासाठी आपण हा ब्लाऊजचा पुढचा भाग घेतलेला आहे. इथं वर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथून अशा पद्धतीने आपण याचे माप काढणार आहोत. पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडल्यानंतर 8.5 इंचाची आपल्याला बाही घ्यावं लागणार आहे. हे बघा अशा पद्धतीने 8.5 इंच स्केलच्या साह्याने जोडून घेऊया. बघा हा बाहीचा चौक आपला तयार झालेला आहे. यानंतर आता बाहीचा आकार देऊया. तर 2.5 इंच या बाजूने डाऊन करून घ्यायची बाही आपली. अशा पद्धतीने स्केलच्या साह्याने जोडून घ्यायची. त्यानंतर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. 1.5 इंच ह्या बाजूनी आणि 1 इंच ह्या बाजूने अशा पद्धतीने. यानंतर बघा बाहीचा आकार कसा द्यायचा. तर हे बघा इथं जे आपण 1.5 इंच टाकलं होतं अंतर, इथून 1.5 इंच घेतलेलं अशा पद्धतीने हळूवार बाहीचा आकार देत अशा पद्धतीने ह्या 1 इंचाला जाऊन मिळवायचा. ह्या 1 इंच इतर जे आपण सोडलं अंतर तिथं नेऊन मिळवायचा. तर त्यानंतर बघा इथून अशा पद्धतीने हे आपल्या बाहीचा आकार देऊन झालेला आहे. इथं बघा दोन्हीच्या मध्ये 1.5 इंच अंतर आलं पाहिजे, म्हणजे ही बाही आपली परफेक्ट बसणार आहे. इथं आहे 6 इंचाची बाही फिटिंग येते. 6 इंच एक्स्ट्रा 1.5 इंच म्हणजे 7.5 इंच. अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया आणि आता ही बाही कट करून घेऊया. हळूवार अशा पद्धतीने बाही आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर मुंड्याचा हा पुढील भाग, हा पाठीमागचा भाग आपण काढून घेतलेला आहे. आता पुढील भाग अशा पद्धतीने हा पुढील भाग काढून घेतलेला आहे. ही बघा बाही तयार झाली. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज हा कट करून झालेला आहे. बाही, ही कटोरी, पाठीमागचा भाग, हा पुढील भाग आणि ही ब्रापट्टी. तुम्हाला जर हा व्हिडिओ कामाचा वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. भेटूया अजून अशाच नवीन माहितीसह.